जवळ त्र्यंबकेश्वर जवळ गोदावरी नदी काठचा उगम आहे. नाशिक शहरात येईपर्यंत गोदावरी नदी 20 किमी लांबीच्या गाडीतून वाहते. त्यानंतर कृष्णा नदीच्या उपनदी आहे भीमा. सह्याद्री पर्वतामध्ये गोदावरी नदीच्या उगमाच्या दक्षिणेकडे 100 किमी अंतरावर भीमा नदीचे उगम पावते. त्यानंतर भीमा नदीच्या दक्षिणेस महाबळेश्वर येथे कृष्णा नदीचा उगम होतो. तसेच कोयना नदीचा उगम पावते. वरील महत्त्वाच्या नद्यांप्रमाणे गोदावरी, भीमा, कृष्णा नद्यांच्या बऱ्याच उपनदीचा उगम सह्याद्री पर्वतामध्ये झालेला आहे. त्याच्यानंतर आहे सह्याद्री पर्वतातील महत्त्वाची शिखरे. सह्याद्री पर्वतातील महत्त्वाची शिखरे कोणती आहेत ते समजून घ्या. तर सह्याद्री पर्वतात अनेक महत्त्वाचे शिखरे आहेत. त्यापैकी काही शिखरांचा उल्लेख येथे करण्यात आलेला आहे. तर बघा सह्याद्री पर्वतातील सर्वात उंच शिखर कळसुबाई. त्यांची उंची आहे 1640. त्यांचे भौगोलिक स्थान गोदावरीची उपनदी पवना नदी जवळ इगतपुरी जवळ आहे. नाशिकच्या उत्तरेस 90 किमी अंतरावर 2 क्रमांकाचे साले शिखर. उंची आहे 1567 आहे मीटर आहे. यानंतर आहे हरिश्चंद्राची उंची 1424 आहे. नाशिकच्या उत्तरेस सप्तशृंगी 1416. त्र्यंबकेश्वर जयशंकर ही महत्त्वाची शिखरे आहेत. याशिवाय नाशिक जिल्ह्यात तोला, धुळे जिल्ह्यात हनुमान, नंदुरबार जिल्ह्यात आस्तंबा, पुणे जिल्ह्यात तोरणा यासारखी महत्त्वाची शिखरे आहेत. तर महाराष्ट्र प्राकृतिक रचना हा तुम्हाला कसा दिसतो का? या नकाशामध्ये विविध प्रकारची घाटे आणि नद्या त्याच्यामध्ये दिलेल्या आहेत. यानंतर आहे बघा घाटमाथा किंवा पर्वतमाथा. घाटमाथा किंवा याला पर्वत किल्ले. तर किल्ले कोणते त्याविषयी माहिती घेऊया. तर घाटमाथा पर्वतमाथामध्ये सह्याद्री पर्वताच्या त्याच्या शिखरावर उंच सपाट प्रदेशाला घाटमाथा असं म्हटलं जातं. बऱ्याच ठिकाणी संपूर्णपणे सपाट प्रदेशाच्या उदाहरणार्थ नेरळजवळ माथेरान, साताराजवळ पाचगणी, महाबळेश्वर 1438 मीटर आहे. प्रसिद्ध घाटमाथा थंड हवेचे ठिकाण म्हणून ओळखले जातात. त्यानंतर आहे किल्ले. तर किल्ले बघा सह्याद्री पर्वताच्या अनेक घाटमाथ्यावर शिवनेरी, रायगड, सिंहगड, प्रतापगड, पन्हाळागड, विशाळगड यासारखे अनेक किल्ले बांधण्यात आले. शिवाजी महाराजांच्या काळात त्या किल्ल्याचा नीट बंदोबस्त ठेवलेला होता. या किल्ल्याने महाराष्ट्राचे परकीय आक्रमणापासून संरक्षण केलेले आहे. त्यानंतर घाट आणि खिंड. तर पर्वतरांगाच्या जेव्हा लांब पसरलेल्या असतात तेव्हा त्या उंच रांगामधून कमी उंचीचा भाग असतो. अशा उंचीच्या भागास खिंड असं म्हणतात. नद्यांच्या अपसरणचे खनन कार्यामुळे पर्वतरांगाची सरळता खंडित होते. त्यास खिंडी म्हणून ओळखल्या जातात. या खिंडीमधून वाहतुकीचे मार्ग जातात. सह्याद्री पर्वतात अशा प्रकारचे पुढील महत्त्वाचे घाट आहेत. सह्याद्री पर्वतात उत्तरेकडून दक्षिणेकडे पर्वतरांगात वरून गेल्यास माळघाट, तळघाट, माळशेर, बोरघाट, आंबेजवळी, कुंभारली घाट, आंबा घाट, मोठा घाट, बोरली घाट यासारखे महत्त्वाचे घाट दिसतात. घाट म्हणजे कोकण व महाराष्ट्र देश यांना जोडणारे दिवे आहेत. यानंतर आहे तळघाट. हा घाट नाशिकच्या नैऋत्यास 35 किमी अंतरावर तळघाट
किंवा डोंगराळ प्रदेश. सर्वसाधारणपणे पूर्वेकडे जातात. तापी, पूर्णा, सूर्यांचे दर्शन या रांगा पसरलेल्या आहेत. महाराष्ट्राच्या पुरातन चरित्राचे एक महत्त्वाचे वैशिष्ट्य आहे असे म्हणण्यासारखं नाही, कारण की या सर्व डोंगरावरची निर्मिती मुख्य शहरातील पर्वतापासून झालेली आहे. यांच्या सर्वसाधारण दिशा वायव्य आग्नेय आहे. स्थानिक आधार रेषेच्या उंची 200 ते 300 मीटर दरम्यान आहे. बऱ्याच ठिकाणी डोंगर पूर्व कडे आहेत. कडे थोडी वाढणाऱ्या डोंगरांना जर उपजमालिक आहेत. महत्त्वाच्या डोंगरांना व त्यांच्या नामनिर्णयांना भिन्न भिन्न स्थानिक नावे आहेत. पहिला आहे शंभू महादेव डोंगरांना, दुसरा आहे हरिश्चंद्र डोंगरांना, तिसरा आहे सातमाळा अजिंठा डोंगरांना. पहिला आहे शंभू महादेव डोंगरांना. सह्याद्री पर्वतापासून ही डोंगराळ 18 उत्तर अक्षमुक्तापासून आग्नेय दिशेने जाते. रायगड शहरापासून शिंगणापूरपर्यंत वसलेल्या रांगेला शंभूदेव महादेव डोंगररांग असं म्हटलं जातं. या डोंगररांग सातारा, सांगली जिल्ह्यातून पुढे कर्नाटकला जातात. भीमा नदीच्या खोऱ्याच्या दक्षिण महादेव डोंगर आहे. भीमा, कृष्णा या नद्यांची खोरी वेगवेगळी आहे. महाराष्ट्रात कटारातून दक्षिणेकडे सर्वात मोठी शंभू महादेव डोंगररांग आहे. शंभू महादेव डोंगरावर काही ठिकाणी सपाट मार्गाचे अवदानात वाईजवळ पाचगणी, महाबळेश्वर, टेबललँड या नावाचे पाचगणी पठार प्रसिद्ध आहे. त्यानंतर हरिश्चंद्र बालाघाट. गोदावरी नदीच्या दक्षिणेस हरिश्चंद्र बालाघाट डोंगररांग आहे. तिच्यामुळे गोदावरी व भीमा यांची खोली वेगळी होतात. डोंगररांगाच्या पश्चिम भागास हरिश्चंद्र घाट व पुढे भागास बालाघाट या नावाने ओळखले जाते. ही पुढे रांग आग्नेय सोडून तेलंगणात हैदराबादपर्यंत जाते. शंभू महादेव डोंगराप्रमाणे डोंगररांगावर सपाट मातीचे प्रदेश आहेत. उदाहरणार्थ अहमदनगर जिल्ह्यातील हरिश्चंद्रगड पूर्वेकडे पसरलेली सह्याद्रीच्या शाखा अकोटनेर जवळ कटरा विलीन होत पुढे जेऊर जवळ पुन्हा डोके काढते. पुढे डोंगरची उंची 600 मीटर आहे. यानंतर आहे सातमाळा अजिंठा डोंगररांग. तर गोदावरी व तापी नदीच्या खोऱ्याने वेगळी करणारी सातमाळा व अजिंठा डोंगररांग आहे. पूर्वेकडे याची उंची कमी होत गेलेली आहे. नाशिक जिल्ह्यात सातमाळा डोंगररांग आहे. अजिंठा टेकडीचा उत्तर तीव्र दक्षिणेकडून असून गोदावरी नदीच्या खोऱ्याकडे मंद आहे. देवगिरीच्या किल्ल्यामध्ये